अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परततायत। त्यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात उपस्थित असलेले क्रू 9 चे आणखी 2 अंतराळवीर निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव परततायत। त्यांना घेऊन येणाऱ्या यानानं 18 मार्चला अंतराळ स्थानक सोडलं। आज म्हणजे 18 मार्च रोजी त्यांनी हे अंतराळ स्थानक सोडलंय। नऊ महिने आणि 13 दिवसांनंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परततायत। त्यांच्या यानानं 18 मार्चला अंतराळ स्थानक सोडलं। चारही अंतराळवीर ड्रॅगन अंतराळ यानात चढल्यानंतर सकाळी 8:35 अंतराळ यानाचा हॅच बंद करण्यात आला आणि सकाळी 10:35 अंतराळ यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळं झालं। ते 19 मार्च रोजी पहाटे 3:27 फ्लोरिडाच्या समुद्रकिनाऱ्यावर उतरेल। या प्रवासाला अंदाजे 17 तास लागतील। नासाने 18 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 8:15 वाजता त्यांचं कव्हरेज सुरू केलंय। या कार्यक्रमाचं अंदाजे वेळापत्रकही नासानं प्रसिद्ध केलंय। या दरम्यान हवामानामुळे काही बदलही होऊ शकतात। तर 19 मार्च रोजी पहाटे 2:41 डी ऑर्बिट बर्न होईल, म्हणजेच इंजिन सुरू होईल। पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर 19 मार्च रोजी पहाटे 3:27 फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर पाण्यावर हे यान लँड करेल। ही सगळी प्रक्रिया यानाचे पायलट निक हेग पार पाडणार आहेत। 5 टप्प्यांमध्ये ड्रॅगन कॅप्सूलचं अनडॉकिंग होतं। पहिल्या टप्प्यात सुनीता आणि इतर अंतराळवीरांचा ड्रॅगन कॅप्सूलमध्ये प्रवेश झाला। अनडॉकिंग पूर्वी स्पेसक्राफ्टची लाईफ सपोर्ट सिस्टीम, कम्युनिकेशन, थ्रस्टर सिस्टीमची तपासणी करण्यात आली। दुसरा टप्पा म्हणजे अंतराळ यानाला स्थानकाशी जोडणारा बंध उघडला जातो। डॉकिंगसाठी ही विशेष सुरक्षा यंत्रणा असते। तिसऱ्या टप्प्यात थ्रस्टरचा वापर केला जातो। थ्रस्टर स्पेसक्राफ्टला अंतराळ स्थानकापासून वेगळं करण्यासाठी गती देतो। रोटरच्या मदतीनं दिशा आणि वेग नियंत्रित केला जातो। चौथ्या टप्प्यात अनडॉकिंग नंतर मिशन कंट्रोल रूम आणि इतर स्पेस यंत्रणा यानावर लक्ष ठेवतात। त्याच्या हालचाली, वेग यांचं निरीक्षण केलं जातं। 5व्या टप्प्यात अंतराळ यान स्थानकापासून पूर्णपणे वेगळं झाल्यानंतर पुढची पायरी सुरू होते। यानाचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरू होतो। सुनीता यांना घेऊन येणाऱ्या ड्रॅगन कॅप्सूलने एक महत्त्वाचा अनडॉकिंगचा टप्पा पार केलाय। आता 17 तासानंतर ते पृथ्वीच्या कक्षेत येईल आणि इथूनच अति महत्त्वाचा आणि धोकादायक टप्पा सुरू होतो। ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल त्याला री एंट्री म्हणतात। हे यान अंतराळात किमान ताशी 28,000 किलोमीटर वेगानं प्रवास करेल। मात्र वातावरणात येताच त्याचा वेग कमी होईल। याच कालावधीत या कॅप्सूलचा कोन किंवा अँगल महत्त्वाचा असतो। अँगल थोडा जरी विचलित झाला तर पुढचा प्रवास धोकादायक होऊ शकतो। कॅप्सूलनं तीक्ष्ण कोनात पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला तर खूप घर्षण होईल। तापमान तब्बल 1500 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं। अशा स्थितीत कॅप्सूल तर जळेलच, शिवाय अंतराळवीरांची वाफ होऊ शकते। तर उथळ कोनात प्रवेश केला तर कॅप्सूल रिएंट्री करण्याऐवजी वातावरणाच्या कवचाला टक्कर देईल आणि अनिश्चित काळासाठी पुन्हा अवकाशात जाईल। अशा वेळी ते कक्षेतच काही काळ फिरत राहील। त्याला शोधून पुन्हा वातावरणात आणण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल। त्यामुळे सुनीता विल्यम्स आणि इतर अंतराळवीरांचं परत येणं हे काही अगदीच सोपं नाही। भारतीय वंशाचीच अंतराळवीर कल्पना चावला ही अवकाशातून परत येताना काय घडलं होतं हे अनेकांना माहिती असेल। मात्र ज्या ड्रॅगन कॅप्सूलमधून हे 4 अंतराळवीर रिएंट्री करणार आहेत ते कॅप्सूल सुरक्षित मानलं जातं। आतापर्यंत ड्रॅगन कॅप्सूलनं 49 मोहिमा पूर्ण केल्या आहेत। त्यापैकी 44 वेळा अंतराळ प्रवास केलाय, 29 वेळा रिफ्लाइट्स पूर्ण केल्या। लॉन्च अबॉर्ट सिस्टीम म्हणजे संकटावेळी क्रूला रॉकेटपासून वेगळं करणारी यंत्रणा, थर्मल प्रोटेक्शन सिस्टीम म्हणजे उष्णतेपासून संरक्षण करणारी यंत्रणा, स्वायत्त ऑपरेशन म्हणजे गरज पडल्यास कॅप्सूल स्वतः ऑपरेट करू शकेल अशी यंत्रणा, आणि सीट सूट सिस्टीम म्हणजे आरामदायी जागा आणि क्रूचं स्पेस सूट अशा वैशिष्ट्यांनी हे कॅप्सूल सुसज्ज आहे। त्यामुळे सुनीता यांच्यासह इतर अंतराळवीरांची रिएंट्री ही सुरक्षित हातात आहे असं मानलं जात आहे। मात्र तरीही त्यांचे पुनरागमन कोणत्याही संकटाशिवाय पार पाडावं अशीच प्रार्थना सध्या सारं जग करतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।